त्यानंतर हे जे कारागीर होते त्या कारागिरांची त्यांच्या कामातलं कौशल्य तर दिसूनच येतं, परंतु तत्कालीन तंत्रमितीचा अभ्यास किती खोलवर होता हे सुद्धा आपल्या इथं लक्षात येतं. आधुनिक कालखंडातील जी तंत्र आपण वापरतो, जे टेक्निक आपण म्हणतो, अगदी तशा प्रकारचं टेक्निक त्यांनी वापरलं होतं की काय इतकं आपल्या लक्षात येतं. कारण त्या प्रत्येक जे लेणं आहे त्यातल्या चारी बाजूने असणारा भिक्षूंचा निवास, शयनकक्ष किंवा त्या ओटे त्याच्यावर ठेवलेले होते. त्यानंतर बाहेरच्या बाजूला सभागृह होतं की जिथं त्यांची ध्यानधारणा चालायची, आणि मध्ये जे स्तूप आहे ते, वरची जी हर्मिका आहे तिचा जो एक वरचा चौकोनी आकार जो आहे, आणि अतिशय अतिशय कलाकृतीच्या दृष्टीनं मानवी मनाची जी एक शांतता, संयम, सदाचार, सद्वर्तन असे सगळे एक अध्यात्माच्या भावनेनं लिप्त व्हावं अशा सगळी ती रचना आहे, ती फार महत्त्वाची आहे. आपल्या असं पण लक्षात येईल की साधारण यामध्ये जमिनीपासून डोंगराच्या उंचीचा विचार, लांबी, रुंदी, क्षेत्रफळाची सखोलता ही आधुनिक तंत्रासारखीच त्यांनी जणू काही केलेली होती हे आपल्या लक्षात येतं. त्यानंतर लेण्यातील स्त्री शिल्पावरून तत्कालीन स्त्रिया ह्या शिक्षित आणि अतिशय अभिरुची संपन्न अशा होत्या हे लक्षात येतं. हे शिक्षण कदाचित अलीकडचं शिक्षणाच्या पद्धतीचं नसेल, परंतु एक सुसंस्कृतपणा, एक सदाचार, एक कुटुंबामधनं मिळणारं जे एक त्यांना शिक्षण होतं, जी एक सामाजिक जाणीव होती, जे कौटुंबिक शिक्षण होतं, ते सगळं जणू त्यांच्यामध्ये ओतप्रोत चित्रकाराने, शिल्पकाराने ओतलेलं आहे. एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या ह्या स्त्रिया आहेत असा त्यांच्या चेहऱ्याकडे बघून भास होतो. कित्येक वेळा त्या दासी असतील, त्या एखाद्या गृहिणी असतील, त्या गावातल्या ग्राम महिला असतील, तर ते सुद्धा त्यांच्या वेशभूषा, केशभूषा, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव याच्यावरून आपल्या लक्षात येतं. गर्दीमधल्या स्त्रियांचे चेहरे, गर्दीमधले पुरुषांचे चेहरे, गर्दीमधल्या स्त्री पुरुषांचे वेगवेगळे व्यवसायसुद्धा आपल्याला तिथं कुठंतरी चित्रकाराने चितारलेले दिसत आहेत, अर्थात शिल्पकाराने. त्यानंतर आपल्या असंही लक्षात येतं की 10, 12, 14 आणि 17 या लेण्या ज्या आहेत, लेणी नंबर 3 हिच्याकडे सुद्धा पाहिलं तर यावर जे शिलालेख आहे त्याच्यामध्ये पुत्र, पती यांच्या नावाने लेण्यांना दानधर्म केलेले आहेत. बुद्धमूर्त्याची रेखीवता आणि वेदिकेवरील यक्षी किंवा नर्तकीच्या प्रतिमा, स्त्रीचं जे वर्णन आहे, म्हणजे स्त्रीचं जे चित्र रेखाटलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी तिचे पृष्ठ असणारे स्तन किंवा बारीक कंबर, तिच्या अलंकृत असणाऱ्या शरीराचा सगळा भाग, म्हणजे स्त्री शरीराच्या वर्णनामध्ये, स्त्री शरीराच्या त्या सगळ्या रेखीव कलाकृतीमध्ये तिनं अंगावर परिधान केलेलं वस्त्र असेल, त्या वस्त्राची तलमतासुद्धा आपल्याला दिसते. आणि इतकंच नाही तर तिनं अंगावर जे दागिने घातलेले किंवा पुरुषांनी सुद्धा डोक्यावर जे पागोटं आहे किंवा स्त्रियांनी डोक्यावरचे केसांचा जो अंबाडा बांधलेला आहे, तिच्या अंगावरचे जे दागिने आहेत ते दागिने फार नसतील, परंतु जे काही दागिने त्याच्यातली कलाकुसर ही सुद्धा तिथे दिसते. बोटांच्या मुद्रा किंवा त्यांच्या कपाळावर त्यांनी जे काही भव्यता कपाळावर आढळते, गंध किंवा कुंकू कपाळावर जे लावलेलं आहे, किंवा रक्षकांचे हातावर जे काही शस्त्र आहे त्याची कशा प्रकारे त्यांची ते कसं उचललेलं आहे, कुठल्या त्यांची ज्या शस्त्रावर असणारं उचलण्याच्या पद्धतीवरनं ते आता काय करणार होते हे सुद्धा आपल्या तिथे लक्षात येतं. साधारण बुद्धाची मूर्ती ही गांधार शैलीमध्ये आहे, अतिशय वास्तव असं त्याचं रूप आहे. शरीराचे अवयव, स्नायू, उत्कट भाव, बोटांच्या मुद्रा किंवा कपाळावरील भव्यता अतिशय जिवंत आहे. रक्षकांच्या चेहऱ्यावरचे भाव, कमरेला बांधलेली जी त्यांनी एक घट्ट वस्त्र आहे त्या वस्त्राच्या बांधणीवरनं सुद्धा ते घरात किंवा घराच्या बाहेर किंवा युद्धभूमीवर चाललेत की काय याची आपल्याला जाणीव होते. इतकंच नाही तर लेण्यामध्ये व्यापाऱ्यांचं, भाविकांचं, सधन असणारे नागरिक, तत्कालीन राजे किंवा तत्कालीन राजघराण्यातल्या स्त्रिया, असं एक सुंदर रेखीव चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. लेण्यामध्ये ज्या मूर्ती आहेत आणि स्तंभ शीर्ष, स्तंभाच्या वरचा बाजू, स्तंभाच्या खालच्या बाजू, स्तंभावरच्या ज्या पट्ट्या आहेत किंवा विहारामधलं छोटे छोटे जे विहार केलेले आहेत तिथे कदाचित भिक्षूंना
धम्मासाठी किंवा त्यांना ध्यानधारणेसाठी जागा नाही आहे, परंतु त्यांचे 2-3 जे ओटे केलेले आहेत, खोल्या केल्या, त्याच्यावर ते दगडी ओटे जिथं शयनकक्ष आणि कोनाडा जिथं त्यांना एखादी वस्तू ठेवता येईल. म्हणजे हे सुद्धा नंतर ते कोनाडे बसवलेले नसून ते छिन्नी हातोड्याने काढतानाच किती अप्रतिम शैलीनं काढलेले आहेत ते आपल्या लक्षात येतं. त्यानंतर एकंदरीत ज्ञानसंपन्न कलाभिरुचीचं आपल्याला दर्शन होतं आणि ते जे अधिकारी आहेत ना, त्या अधिकाऱ्यावरच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांच्यातलं स्थान स्पष्ट करतं की ते कुठल्या पदावरचे अधिकारी आहेत. त्यामुळे एकूणच ही प्रचंड सुंदर अशी निर्मिती आहे. वाङ्मयीन महत्त्व याचं जर सांगितलं तर आपल्या लक्षात येईल सातवाहनांचं बौद्ध धर्माच्या प्रसाराला उदार हस्ते त्यांनी मदत केलेली आहे आणि वर्षानुवर्ष ही मदत चालू होती. हे जे व्यापारी होते तर या व्यापाऱ्यांमध्ये बरेच वेळा महायान पंथाचे लोक आणि गौतमीपुत्र सातकर्णी त्याचे संपूर्ण म्हणजे दक्षमित्राचा उल्लेख आहे. उषदत्त यांनी 10व्या लेण्यासाठी काम केलेलं आहे त्याचा उल्लेख केलेला आहे. नाशिकमध्ये लेण्यांच्यामध्ये शिलालेखावरून तत्कालीन वाङ्मयीन ज्या गोष्टीचा बोध होतो मी म्हटलं त्यामध्ये जैन, वैदिक आणि बौद्ध या साहित्याचं तिथे आपल्याला तिथे अध्ययन होत होतं, अध्यापन होत होतं हे लक्षात येतं. कारण व्यवहारामध्ये पाली भाषा आणि इतर प्राकृत भाषा म्हणजे अर्धमागधी, पैशाची, शौरसेनी याही भाषांचा उपयोग केला जात होता. कारण त्यातल्या जे शिलालेख आहे तिथं काही या भाषांचे उल्लेख केलेले आहेत. नागार्जुन हा बौद्ध विद्वान पंडित अतिशय आदरणीय होता आणि त्यानं सुन्नहू लेखन असं जे लिहिलेला ग्रंथ आहे. राजा अशोकाने 84,000 स्तूप लिहिले होते त्याचा आपण उल्लेख केलेलाच आहे. शिलालेख हे खरोष्टी, ग्रीक आणि अरेमियक लिपीत होते तर काही ब्राह्मी लिपीमध्ये सुद्धा होते. नाशिकमधील लेखातून बौद्ध धर्मपंडितांचा व्यासंग, त्यांचं बौद्ध धम्माचं तत्कालीन स्थान, त्यांच्यातली वाङ्मयप्रेमी वृत्ती, लिपींचं ज्ञान आणि ब्राह्मी लिपीचं तिथे असणारे काही लेख हे आपल्या लक्षात येतात. जे राज्यकर्ते होते ते तक्षशिला आणि मथुरा या भागातले होते आणि त्या शहरात सत्रपांपैकी नहपात हे श्रेष्ठ सत्रप होते आणि त्यांचा उल्लेख 7व्या शिलालेखात आहे. 41, 41, 42 आणि 45 लेण्यामध्ये दानशूरपणा, लढवय्यपणा याची वर्णनं आहेत. शहरात ही जी जमात आहे ती शक वंशातनं आलेली आहे आणि नहपानचा जावई ऋषभदत्त स्वतःला शक म्हणून घेत होता. या घराण्याच्या शक राजावरूनच इसवी सन 78ला कालगणनेला शक गणनेनुसार निर्देशित केले आहे असं सुद्धा अनुमान काढलेलं आहे. त्रिरश्मी लेण्यातलं 9वं लेणं हे ब्राह्मी लिपीत असून सातवाहनांच्या काळामध्ये राजा कृष्ण याच्या काळामध्ये ते कोरलेलं होतं. त्याच्यावरचे जे शिलालेख आहे त्याच्यामध्ये भट्टपालिका नावाच्या स्त्रीने तिरण्या पर्वतात कोरलेले चैत्य पूर्ण केले सांगणारा हा शिलालेख आहे. भट्टपालिका ही अमात्याची कन्या होती आणि राज्याधिकारी अगियत गक याची पत्नी ती मालोसोरीची नात होती. तिसरा लेख गौतमीपुत्र सातवर्णी याचा असून गोवर्धन इथे विजयी सेनेच्या शिबिरातून काढलेल्या आज्ञेच्या संदर्भातल्या काही सूचना तिथे आहेत. त्यानंतर आईवडील बहिणीला पुण्य मिळावे म्हणूनही दानधर्म केले आहे. राजा पुलुमाई त्याची आई महादेवी बलश्री यांनी बौद्ध भिक्षुकांसाठी केलेल्या दानधर्माचा उल्लेख आहे. एका शिलालेखात गोवर्धनाच्या अधिकाऱ्याने सुदर्शन आणि शामली पद्र ही गावे भिक्षू संघाला दान केलेली आहे. थोडक्यात नाशिकच्या त्रिरश्मी लेणीतून शिलालेखातून तत्कालीन समाजाचा दानशूरपणा, सुसंस्कृतपणा, कलाप्रेम, कलेची अभिरुची, वाङ्मयप्रेम, ग्रंथरचनेसाठी केलेलं दान, अनेक भाषांना दिलेले प्रोत्साहन, राजा, सरदार, धनिक स्त्रिया, राजस्त्रिया यांचासुद्धा इथे आपल्याला उल्लेख होतो. आपल्या असं लक्षात येतं अगदी अलीकडे या त्रिरश्मी लेणीच्या संदर्भात बरंच मोठं काम केलेलं आहे. आपल्या असं लक्षात येतं की अगदी अलीकडे 2001ला या शिलालेखाच्या अधिक निर्मितीसाठी तिथल्या संघटनांनी काही प्रयत्न केलेले आहे आणि त्यामध्ये आपल्या असंही लक्षात येतं की नाशिकमध्येच कार्यरत असणारी जी बौद्ध प्रसारक मंडळ आहे
त्या मंडळाने पुरातत्व विभागाशी पत्रव्यवहार करून तिथल्या स्वच्छतेबाबत तिथल्या डागडुजीबद्दल अतिशय चांगलं प्रकारे काम केलेलं सध्या दिसतं. त्यामुळे पायऱ्यांची व्यवस्था, फललेखन, तटबंदी, कठडे इत्यादी कामं या सर्व मंडळीने केलेली आहेत. प्राचीन ब्राह्मी, खरोष्टी, नेवारी, शारदा, गांधारी लिपीतील बौद्ध साहित्याचे अध्ययन आणि अध्यापनसुद्धा या संस्थेमार्फत चालतं. अतुल भोसेकर हे त्याचे काम पाहतात आणि एक चांगल्या पद्धतीने हे काम चालू आहे. थोडक्यात जर आपण नाशिकच्या त्रिरश्मी लेणीच्या अभ्यासातून आपल्याला काय दिसतं किंवा काय कुठल्या वाङ्मयीन पैलूवर प्रकाश पाडता येईल, तर प्राचीन सातवाहन ते यादव राजांच्या कारकिर्दीत अतिशय संपन्नता होती. कलाप्रेम, धर्मप्रेम, वाङ्मयप्रेम असे हे राजे होते. व्यापार, उद्यम, अर्थव्यवस्था मजबूत होती. बडोदचा प्रवास जुन्नर नाशिक मार्गे होत असल्याने तेथील उंच डोंगर कड्यांच्या आधारे लेण्याला अतिशय चांगल्या प्रकारे सुरुवात केलेली आपल्याला दिसते. स्त्रियांचं स्थान अत्यंत मानाचं होतं. आई, बहीण, पत्नी म्हणून त्यांना एक वेगळं स्थान होतं. शेतकऱ्याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ, ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटली, तिथं गेल्यानंतर त्या लिपीमध्ये आपल्याला ते दिसतं की शेतकऱ्याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ हे लेणं दान केलेलं आहे आणि त्याच्यासाठी लागणारा जो काही खर्च होता तो त्यांना तिथे दिलेला आहे. समाज जीवनामध्ये शिक्षण, कला, वाङ्मय या गोष्टीला एक अनुकूलता होती. सामाजिक राजकीय दृष्टी संपन्नता इथे दिसते. सदाभिरुची संपन्न राजे, वैदिक धर्मीय राजे होते, परंतु त्यांनी बौद्ध धर्मियाला मदत केलेली आहे, कारण तो सगळा कालखंड बौद्ध धर्माचाच होता. आता मात्र त्याला हळूहळू थोडीशी वैदिक धर्माचाही प्रभाव वाढलेला होता. मात्र सर्वांनीच या लेण्याच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली दिसते. मला असं वाटतं त्रिरश्मी लेणी नाशिकची याहीपेक्षा अधिक पद्धतीनं तिच्यावर विचार आणि विनिमय आपल्याला करता येईल. तुर्तास इतकेच. मला असं वाटतं महाराष्ट्रातील लेणी या संदर्भातल्या या दुसऱ्या लेणीला आपला पहिल्या कार्ला लेणीप्रमाणेच चांगला प्रतिसाद मिळेल. अनेकांनी मला याबद्दलच्या चांगल्या उत्साहपूर्वक अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण आता पुढच्या भागामध्ये सातवाहनकालीन लेण्या कुठल्या आहेत त्याचा विचार करू. तोपर्यंत नमस्ते. स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.